हळव्या या रेशीम गाठी, जरी साथ सप्त जन्मांची, निशब्द तरी पण प्रीती. अंतरी या ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तू ही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, ही तात वादळे किती खरी. बेभान संचार त्यांचा तिरी, होते अशी परी ती वेळ का खुळी. नियतीत गुंतते का प्रीत कोवळी. अंतरी या ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तू ही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. आपलं कुणीतरी काळजी घेते, आपलं कुणीतरी आहे, ही जाणीवच जगण्यास नवा हुरूप देते. सकाळी इमोशनल अटॅक आला होता, पण आपले डॉक्टर राजन सबनीस यांच्या ट्रीटमेंटमुळे आता खूप बरं वाटतंय. विचार केला की जाणवतं की आपण त्यांच्याच तालावर नाचतोय, आणि ही जाणीव मला अस्वस्थ करते. सारं काही ठीक होईल देव. अगं तशी माझी पण इच्छा आहे ग, पण तसं काही होताना दिसत नाही ना या घरात. राजन सबनीसचा विषय आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया, देऊया त्याला थोडा वेळ. पण आता हा सुरेश कोण? बघ, आहे का ताप मला? तुझं उगाच आपलं काहीतरी. चुपचाप झोपायचं आई. अरे पण आई, मी चिडेला आता. स्वतःला किती त्रास करून घेतेस ग? आई साहेब, सरंजामे, मग बरं झालं तुम्ही आलात ते. सरंजामे, बाहेर बाहेर व्हायचं. अहो पण आई साहेबांना काय झालंय? सरंजामे, वाचवा मला. आई गप्प पड ना ग. अहो मला अजूनही कळत नाही की काय झालंय. काही नाही हो, दीदींचा कॉल आला होता, माहिती आहे ना? हा, मग नंतर तुम्ही घरी आलात, मीच तुम्हाला सांगितलं ना, आणि मी गेलो. इथे रडत होती, रागवली सुद्धा माझ्यावर. 2 तास मंदारिणी गेली तेव्हा कुठेतरी जाऊन नॉर्मल झाली. दिवसभर इतकं बर्डन घेतलं आणि आता बीपी लो झालाय आणि अंगात कणकणी आहे. कळलं साहेब. एक मिनिट, इकडे या, इकडे या. काय? अहो साहेब, इकडे या. मी काय म्हणतो साहेब, तुम्ही लग्नाचं तेवढं मनावर घ्या, हा एकच प्रॉब्लेम आहे. निघा निघा म्हणाला ना. राजन, अरे ललनाचा फोन आहे, तू घेतो का मी घेऊ? मी घेतो. हॅलो. आता मी साहेबांना लग्न गांभीर्याने घ्या म्हणालो, त्याच वेळी या बयाचा फोन आला. सरंजामे, हा योगायोग काही चांगला म्हणता येणार नाही. हा, तू अजून झोपली नाहीस? तुला गुड नाईट केल्याशिवाय? गुड नाईट. माझ्यातर्फे पण गुड नाईट कर रे तिला. अगं आई तू झोप ग. गुड नाईट? तर साहेबांनी हिला गुड नाईट केल्याशिवाय काही हिला झोप येणार नाही का? सरंजामे, कसला विचार करताय? कसला नाही सर, आलोच मी. राज, काय झालंय? तू आज थोडा नर्वस वाटतोयस.
अगं आईची तब्येत बरी नाही आहे. काय झालं आई साहेबांना? डिप्रेशनमुळे बीपी लो झालाय. अरे मग डॉक्टरांना बोलवलंयस का? मी येते तिकडे. नको नको, इतक्या रात्रीची नको यूज का. सगळं टेन्शन तू एकटा बेअर करणार का? अशा वेळी आपलं कोणीतरी जवळ असलं पाहिजे. थँक्स फॉर युअर कन्सर्न. शट अप. दोस्ती का उसूल आहे. नो सॉरी, नो थँक्स. मी आवरून येतेच. अगं खरंच नको. आणि सरंजामे आहेत ना इकडे. सरंजामे? या माणसाला घरदार आहे की नाही? जेव्हा बघावं तेव्हा मध्ये मध्ये चटफडत असतो. ललना, येऊ नको म्हणालो म्हणून रागवलीस? नाही रे, मला तुझा राग येईल का राज? तू स्वतःला सांभाळ आणि आईंची काळजी घे. शुअर. गुड नाईट. गुड नाईट. येस, तू जर सोबत असतास तर नाईट आणखीनच गुड गेली असती. ठीक आहे, म्हातारी आजारी पडलीये ना. राज, तुला भेटायला मला आणखीन एक बहाणा मिळाला. थँक गॉड. सरंजामे साहेब तुमचा फोन संपण्याची वाट पाहत होतो. की माझ्यावर लक्ष ठेवत होतात तुम्ही आणि आई ना. तुम्ही दोघांनी ना निघा इकडून. अशी उभे राहू नका. साहेब आज मी इथेच थांबणार आहे. इथे? हो साहेब, आजपर्यंत आई साहेबांच्या हातून सेवा करून घेतली. आता त्या आजारीत आणि मी. सरंजामे, अहो काळजी करू नका. थोडासा त्रास आहे तिला. उद्या सकाळी ठणठणीत असेल. ते काय नाही साहेब, मी इथेच थांबतो. सरंजामे, तुम्ही जा घरी. अहो साहेब, ते आजचं रिपोर्टिंग सगळं. सरंजामे, वाजले बघितले किती? साहेब पण ते उद्याच्या अपॉइंटमेंट वगैरे ते. उद्याचं उद्या बघू. आता तुम्ही निघा. निघा सरंजामे. अहो साहेब, काय निघा निघा म्हणता प्रत्येक वेळेस? अरे साहेब, जोपर्यंत आईसाहेब बरे होणार नाहीत ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मी इथं झोपणार आहे. अहो सरंजामे. साहेब, तुम्ही मला वाटलं तर नोकरीन काढून टाका, पण जोपर्यंत आईसाहेब बरे होणार नाहीत ना तोपर्यंत मी इथंच बसून राहणार. परमेश्वरा, या चांगल्या घरामध्ये ती लल्ला नावाची बया येतं कामा नये. तू असं काहीतरी कर की ती साहेबांपासून खूप दूर जाईल. मी तुला ना 1.25 किलो पेढ्याचा नैवेद्य दाखवेन. राजन, आई, मी खूप त्रास दिला ना रे तुला. आईचा कधी त्रास होतो का ग? आय एम सॉरी आई. माझ्यामुळे नको ना का अशी आजारी पडू. राजन, झोप. आपण सकाळी बोलूया.
आहे. कुठला त्रास आहे? चहा हवा असेल आता? आहे चहा पितो का आम्ही? आम्हाला फक्त एकच लागतो, कोरा चहा. आहे घर एकदम शांत शांत वाटतंय का? आपली मुलूक मैदान तोप कुठे गेली आहे? अगं नाही तसं नाही. आबासाहेब किती वाजता उठतात सकाळी? हा म्हणजे मला म्हणायचंय काय, रात्री झोपतात तरी का? रात्रभर कोणाची कशी वाट लावायची विचार करत जागे राहतात. तुमच्यासारखे आम्ही सूर्यवंशी नाही बाबा. तुमचा चेहरा बघायला सूर्यपार डोक्यावर यावं लागतोय. हे असं आळस देत आता अंथरुणातून बाहेर पडताय तुम्ही. हे आहे रागवलीस? मी कशाला राहू? नाही ना, मग ठीक आहे. पण आहे तू आबांना रागव बर का. गावात त्यांना लोक काय म्हणतात माहितीये का? करू. करू करू म्हणजे वाट लावणारा. टायमिंग आहे यार या माणसाचं. अहो ऐकलं का? लोक काय म्हणतात तुम्हाला ते? आवडलं आवडलं आम्हाला. करू. लोकांची करण्यातच आम्हाला मजा येते. करू. आहे आबा असे हसायला लागले ना की समजून जायचं बरं का, आबा कोणाच तरी करून आले. गप्रे. हो, त्याला कशाला गप करताय? हुशार आहेत आनंदराव. म्हणजे सकाळी सकाळी कोणाची करून आलाच वाटतं. सध्या आपलं एकाच थरावर लक्ष आहे. आपले प्रिय शेजारी नाना देशपांडे. बापरे. गुड मॉर्निंग. हे काय, मी इकडे तुला जागा करायला आलोय आणि तू स्वतः सुटून बसलीस. नॉट फेअर. अरे किती वेळ झोपले मी. झोप झाली ना, हेच महत्वाचं. एक से अनोखे बंधन, एक से अनोखे बंधन. गुड मॉर्निंग. हे काय, मी इकडे तुला जागा करायला आलोय आणि तू स्वतः सुटून बसलीस. नॉट फेअर. अरे किती वेळ झोपले मी. झोप झाली ना, हेच महत्वाचं. हे घे, गरमागरम चाय. अरे तू कशाला केला? मला उठवायचंच ना. एक दिवस मी केलं तर बिघडलं का? शुभप्रभात आई साहेब. सरंजाम आहे तुम्ही? तुम्ही घरी नाही गेलात? घरी? हो घरीच तर आहे मी. मग आंघोळ वगैरे? सगळं आटोपलंय आई साहेब. शिवाय साहेबांना घर आवरायला मदतही केली आहे. अरे राजन, मला उठवायचंच ना. अगं आई, एक दिवस मी घराचं काम केलं तर काय बिघडलं का? सेवा आई साहेब, सेवा घ्या करून. हो, पण तुम्ही कालचेच कपडे. अहो आई साहेब, असे 5 जोड आहेत माझ्याकडे. एक जोड माझ्या सोबतच असतो, विंचवाचं विराट पाठीवर. माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास. राजन, आणखी कोणाला सांगितलं नाहीस ना माझ्या आजारपणाबद्दल? ललनाचा कॉल आला होता. साहेब, दीदींचा फोन आला होता ते सांगा ना.
तिलाही सांगितलंस? अगं आई, तिचा 2-3 वेळा कॉल येऊन गेला. अरे कशाला तिला सांगितलंस? उगाच पोर काळजी करत राहील. आणि मी मात्र काल ते सगळं विसरायचं. त्याच्यामुळे तुला त्रास झाला ना. चहा घे, थंड होतं. येस बॉस. सरंजामे, आता तुमच्या साहेबांची ऑर्डर मला ऐकायला लागणार हा? आई, एकलाच रंग साजरा मुखडा चंद्रवाणी खुल्ला ग जमदन बघतोय कसं. आनंदराव, काय हो, नानांच्या वाडीवर कब्जा केलात की काय? नाही सौभाग्यवती, मी सांगतो. यांनी आहे ना त्या नानांना उलट लटकवलं असेल. आता सांगा, काय दिवे लावून आलात ते? सौभाग्यवती, आम्ही दिवे लावत नाही, लोकांनी लावलेले दिवे विझवतो. आणि दिवे विझले की लोकांचे घाबरलेले, भेदरलेले चेहरे बघण्यात आम्हाला खूप आनंद वाटतो. आहे यांनी नानांचा दिवा विझवला. राहायला लागेल बिचारी राजश्री. कसं होणार? पुरीचं एकटी राहील नाना. हो आनंदराव, नानांना काही झालेलं नाहीये. काय तुम्ही आबा घाबरवलेत ना मला. सकाळी घेतलेली सगळी उतरली, आता परत घ्यायला लागेल मला. हो आबा, ते नानांचा दिवा कसा विझवला सांगा ना. आम्ही प्रभात फेरी मारायला गेलो होतो. रस्त्यात आम्हाला नाना भेटला. अरे अरे अरे, काय वेळ आली आहे त्यांच्यावर. सकाळी सकाळी कोणाच दर्शन झालं? काही बोललात? छे छे, तुम्ही बोलताय ते ऐकतोय आणि मनात साठवतोय. इतकं जरी वागलात ना तरी तुमचं खूप भलं होईल. नानांचं सांगा आता. काही नाही, नानांना थोडं समजावलं. म्हणजे पुन्हा जाऊन धमकवलं? प्रेमानं नानांना शांतपणे समजावलं. नाना, अहो मी तुमचा हितचिंतक. तुमची वाडी डिस्प्यूट मध्ये असं कळलं तर कोण हो हात घालेल त्याला? बिचारा नाना, अहो त्याचे डोळे बाहेर यायचेच बाकी होते. काही झालं नाहीये म्हणे. राजांनी मला सगळं सांगितलंय. तू चक्कर येऊन पडलीस आणि अगं आता सावरलीये मी. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. बिचारा नाना, अहो त्याचे डोळे बाहेर यायचेच बाकी होते. श्रीराम श्रीराम राम नाम घेतच गेला. गेला म्हणजे घरी, असं स्पष्ट बोला ना. आपण आबासाहेब, नानांची वाडी डिस्प्यूट मध्ये कुठे? आतापर्यंत नव्हती, पण आता होणार. आणि ते तुम्ही करणार? आम्ही नाही, आम्ही नाही. अहो, तुम्ही नाही तर कोण? चिरंजीव. श्रीराम श्रीराम.
नाही जमणार. अहो रामनाम सत्य होईल माझा आबा. नकार दिलात तर तुमचं रामनाम सत्य होईल. करणार ना, सगळं करणार. तुमचं सगळं ऐकणार. तुम्ही दुसरा काही पर्याय कुठे ठेवलाय नाही का? नीट करायचं. निमूटपणे करणार. आता तुम्ही आमचे चिरंजीव शोभता. नेहमीप्रमाणे कंटिन्युटी. काय हो, आनंदरावांमुळे नानांची प्रॉपर्टी डिस्प्यूट मध्ये कशी जाणार? आनंदराव गावात बोभाटा करणार. नानांची वाडी आपली झाली. नानांची शेतीवाडी आपण विकत घेतली. पाचामुखी परमेश्वर. बस गोष्ट पाचमुखी लागायला हवी. काय आनंदराव? डोकं भन्नाटच आहे. भन्नाटच आहे. असं होतं का कधी? ओ आबा हसू नका ना. आमची आंघोळ करून नाही उतरत, तुमच्या हसण्याने उतरते हो. आता 2 अजून मारायला लागते. 4 नाही 6. कशाला थांबलो इकडे? हो, काही झालं नाहीये म्हणे. राजनने मला सगळं सांगितलंय. तू चक्कर येऊन पडलीस आणि अगं आता सावरलीये मी. तू तुझ्याविषयी सांग बरं. मला काय झालंय? इथे अमेरिकेत लोक हेल्थ विषयी बरीच जागृत असतात. तुमच्या भारतीयांसारखं दुखणं अंगावर नाही काढत. अच्छा, म्हणजे आता आमचा भारत का? तू मला शब्दात पकडू नकोस. मला काय म्हणायचंय ते समजून घे ना. मला बरं वाटतंय. आणि हे बघ, तुला वाटत असेल ना मला अजून बरं वाटावं, तर एक काम कर. माझ्या टॉम अँड जेरीची अजून एक क्लिप पाठव, म्हणजे मला बरं वाटेल. अगं खरंच विकली नानांनी वाडी. सगळ्या गावाला माहितीये. तुला माहित नाही? आश्चर्य आहे. ही गोष्ट नाना लपवतायत का तुझ्यापासून? असं नाही वागायला पाहिजे नानांनी. अरे पण आता मीच का सांगतोय जी गोष्ट नानांनी लपवली आहे? जाऊ दे. सॉरी. आता भांडण नको करू. घरी जाऊन काळजी घे. हा, आमच्या वाडीची